आता तुम्ही हे सांगितलं डॉक्टर की कॅव्हिटीचे प्रकार काय असतात, पण पुढचा प्रश्न असतो की घरी आपण त्याची काळजी कशी घेऊ शकतो. तर सर्वप्रथम आपल्या मुलांना आपण सवय लावली पाहिजे की दिवसातून 2 वेळा ब्रशिंग झालं पाहिजे. त्यात इम्पॉर्टंट आहे रात्री ब्रश करणं. तर हे कसं शक्य आहे, तर आपणही त्यांच्याबरोबर ब्रश केला तर तेही आपल्याबरोबर ब्रश करायला लागतील. दुसरी गोष्ट की आपण टूथब्रश आणि टूथपेस्टचा वापर केला पाहिजे. तर टूथब्रश कुठला वापरला पाहिजे, तर लहान मुलांसाठी 0 to 2 इयर्स, 2 to 3 इयर्स, 3 to 6 इयर्स असे वेगवेगळे प्रकारचे ब्रश असतात, ते तुम्ही वापरले गेले पाहिजे. आता ब्रश घेतला त्याच्यावर टूथपेस्ट केवढी असली पाहिजे, तर 3 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी राईस साईज म्हणजे भाताच्या शिता एवढा टूथपेस्ट असला पाहिजे आणि 3 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी पी साईज म्हणजे वाटाण्याच्या दाण्या एवढं टूथपेस्ट असली पाहिजे. ही टूथपेस्ट मात्र फ्लोरिडेटेड असली पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की फ्लोराईड असल्यामुळे आपण टूथपेस्ट वापरायला नाही पाहिजे किंवा फ्लोरिडेटेड टूथपेस्ट ही वापरू नये. मात्र AAPD गाईडलाईन्सनुसार 6 महिन्याच्या वरती आपण फ्लोरिडेटेड टूथपेस्ट ही वापरू शकतो, जेणेकरून दातांना कीड लागण्यापासून आपण त्यांचं संरक्षण हे करू शकतो. त्याच प्रकारे आपण टंग क्लीनरही वापरले गेलं पाहिजे जीभ क्लीन करण्यासाठी. आणि एक फ्लॉस असतो, डेंटल फ्लॉस, हे 2 दातांमध्ये जेवण जे अडकलेलं असतं ते क्लीन करण्यासाठी डेंटल फ्लॉस वापरलं गेलं पाहिजे. ही जर रील तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.